निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन, संघटन आणि प्रचाराची जबाबदारी सुधीर खरटमल यांच्याकडे देण्यात आली आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रभावी रणनीती आखून काम करण्याच्या सूचना पक्षाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. सुधीर खरटमल हे सोलापूर शहरातील परिचित व्यक्तिमत्व असून सामाजिक, व्यावसायिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला आगामी महानगरपालिका निवडणुकीत निश्चितच फायदा होईल असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल खासदार सुनील तटकरे यांनी खरटमल यांचे अभिनंदन केले असून सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे. आज आत्ता आमचे अध्यक्ष संतोषभाऊ पवार आणि जुबेरजी माझ्याकडे अचानक आले आणि मी बसल्यानंतर आम्ही चर्चाच करत होतो की महापालिकेची धारणा काय असेल, काय करायचं वगैरे. तर त्यांनी मला एक हे दाखवलं की असं असं तुमची एक ऑर्डर निघाली प्रदेश करून आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी आणि तटकरे साहेबांनी अशी ऑर्डर काढली की उद्या होणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या माझ्या नेतृत्वाखाली व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे, त्यात लिहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्याचा असं आहे की मी अनेक वर्ष जरी पक्षाचं काम करत असलो तरी छोटे मोठे कार्यकर्ते घेऊन काम केलं पाहिजे. मी या पक्षाचा फार आभारी आहे की दादांनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला बोललं त्या दिवशी त्यांनी मला एकच सांगितलं की सुधीरजी तुमच्या अनुभवाचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा. आता मी ह्या पक्षात जेव्हा मला येऊन फार काही वेळ झाला नाही, मात्र एवढं मला त्यांनी प्रेम दिलं सगळ्या लोकांनी. मग तटकरे साहेब असतील किंवा मामा भरणे असतील किंवा मनसोडे साहेब असतील आणि मला आता एवढे कार्यक्रम त्यांनी घेतले ह्या अलीकडच्या काळामध्ये की मला असं वाटतं की मी गेली 4 वर्ष ह्या पक्षात काम करतो का असा मला एक अनुभव आला. आणि पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रयत्न केला की ज्या पक्षात राहू तिथं आम्ही इमानदारीने काम करू. आता दादांनी जेव्हा मला एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे किंवा माझ्या उजव्या साईडला जुबेरभाई, डाव्या साईडला संतोषजी आहेत, पाठीमागं आमचा जनरल सेक्रेटरी प्रमोद आहे, आमचे चंद्रकांत दायमाजी आहेत आणि सर्व कार्यकर्ते आपला वैभव, ही सगळी कंपनी माझ्याबरोबर राहणारी ही टीम असणार आहे. यांचं गाईडलाईन यांचे मदत घेऊन मी काम करणार आहे. मात्र येणारी महापालिका मला अगदी मी माझी कॉलर ट्रेट करून सांगेन की आमच्याकडे ह्या वेळेला जेव्हा आम्ही आमच्या अध्यक्षांनी जेव्हा अनाउन्समेंट केली होती की उद्या अर्ज घेऊन जा, अर्ज घ्यायला गर्दी तर होतीच होती, मात्र अर्ज द्यायला जेव्हा हे लोक आले तर ती जी गर्दी आणि त्यातला उत्साह पाहिल्यानंतर आमचा उत्साह डबल झाला. कारण तिथे मी पाहिलं की MBA केलेले स्टुडंट्स आले, त्याच्यामध्ये BTech केलेले विद्यार्थी होते, PhD केलेले विद्यार्थिनी होत्या जे आता जॉब करतात आणि दे वॉन्टेड टू बिकम अ कॉर्पोरेट ऑफ सिटी. म्हणजे हे एक फार मोठी चळवळ आहे, फार मोठा आशावाद आहे. आणि माझा एक गोष्टीला मात्र मला धन्यवाद द्यावे लागतील. माननीय दादांच्यावर जे मी पहिल्यांदा भेटलो होतो त्यातलं माझं सुहास कदम आणि आमचे उमेश पाटील साहेब होते, त्या दोघांनी मला उजवा हात डावा हात धरून घेऊन गेले त्या सह्याद्रीला. तर तिथं दादांनी मला एक गोष्ट विचारली की सुधीरजी म्हणे सोलापूर शहरामध्ये तुम्ही 5 दिवसाला पाणी देता, हे पाप करत नाही का? म्हणलं बरोबर आहे तुमचं म्हणणं, पाण्याची फक्त व्यवस्था नाही त्यामुळे दादा झालेलं आहे. म्हणजे तुम्ही सगळं काम करा, महापालिका झाल्याबरोबर 5 दिवसाच्या ऐवजी दिवसाआड कसं पाहिजे त्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे. दुसरं असं आहे की तुम्ही IT पार्क सांगता, आम्ही IT पार्कला तुम्हाला कधी पण हा म्हणून काय अडचण येणार नाही. ही जी आत्मीयता त्यांची आहे, हे आपण विचार करतो ते बारामतीचे आहेत का पुण्याचे आहेत, पण त्यांची सोलापूरबद्दल जी आत्मीयता जी होती ती बघून मी पण त्यांच्यावर फार भारावून गेलं आणि त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये एक वेगळी एक धारणा तयार झाली की मी गेली अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत असताना मला एवढी इज्जत, एवढी ताकद मला ह्या टीमने दिली असं मला वाटतंय. मला तटकरे साहेबांचा धन्यवाद द्यावे लागतील. गर्जे साहेब तिथे मला त्यांनी ते काही त्यांनी पत्र दिलं, पाठवून सांगितलं मला. आणि या सगळ्या प्रदेशचे जेवढे कोणी पदाधिकारी त्यांना सगळा धन्यवाद देतो. आणि संतोष भाऊ एक संयमी, शांत संयमी माणूस आहे आणि ते जास्त बोलत नाहीत. मला संतोष भाऊने एवढं ते शांत जरी असले तरी काम त्याचं फार खालच्या ह्याच्यातून पातळीतून चालू असतं. मी जेव्हा जेव्हा त्यांना फोन करतो ते इथं मीटिंगमध्ये असतात वगैरे, तर हे त्याचं एक स्टाईल आहे काम करायची आणि त्याच्या त्या गोष्टीचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे. येणाऱ्या महापालिकेमध्ये मी स्वतः त्यांच्या म्हणजे ही जी मागची टीम माझी उभी आहे, आमचा सुहास असेल किंवा अजून कुणी पाठीमागे चंद्रकांत आहे,
आम्ही सगळं तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्या वेळेला आमच्या अण्णाभाऊ बनसोडे सांगितलं की 75, ठीक आहे 75 हा नारा त्यांनी दिला, तरी पण आम्ही 55 ते 60च्या वर निश्चित आता आणखी प्रयत्न करणार आहोत अशी माझी धारणा आहे. आणि मला ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचा धन्यवाद. आमच्या प्रदेशला पण धन्यवाद देतो आणि आपल्या पत्रकाराला पण धन्यवाद देतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर शहराच्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आज आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार सोलापूर शहराच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता त्या सोलापूरच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात निवडणूक आणि प्रचार या करण्याकरता त्यांची आमचे मार्गदर्शक साहेबांची निवड झालेली आहे. त्या निवडीचं मी जिल्हाध्यक्ष म्हणून आणि कार्याध्यक्ष म्हणून जुगल बागवान आणि दोघं देखील स्वागत करतो. आमचे ज्येष्ठ नेते सुधीर खडमल साहेब यांचा अनेक वर्षाचा कामाचा त्यांचा अनुभव आणि त्यांच्या कामाचा आवाका या सर्व गोष्टीचा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहराला फायदा होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही एक चांगलं उज्ज्वल यश आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर तटकरे साहेब, आमचे संपर्क मंत्री दत्तामा भरणे साहेब, त्याचबरोबर सहसंपर्क मंत्री आमचे अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाचा विश्वास आम्ही सर्वजण एकत्र काम करून एक चांगला उज्ज्वल असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्राप्त करतो अशी आमची आशा व्यक्त करतो. आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुधीरजी खडबळ साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, राज्याचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांची महानगरपालिकेच्या नियोजन व प्रचार प्रमुखपदी पक्षाने त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केलेली आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार असतील, कार्याध्यक्ष म्हणून मी असेल, पक्षाचे सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने मी सुधीरजी खडबळ साहेब यांचा या ठिकाणी यांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. 40 वर्षाचा दीर्घ अनुभव महानगरपालिकेच्या निवडणूक असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, या अनुभवाचा नक्कीच फायदा त्या ठिकाणी सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे. आणि खडबळ साहेबांचं मार्गदर्शन मला असेल आणि पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय संतोष पवार असतील यांना असेल, यांचा अनुभवाचा नक्कीच फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल आणि आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढेल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.